या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। उत्तर प्रदेशातील चित्रकूटमध्ये ऐशोआरामात जीवन जगण्यासाठी कर्ज फेडण्यासाठी एका जोडप्यानं भयानक कट रचला। चित्रकूटमध्ये राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिकरी अमनजवळ 30 जून रोजी जळालेल्या कारमध्ये मृतदेह सापडल्याच्या प्रकरणात मंगळवारी एक नवीन खुलासा झालाय। कार अपघातामध्ये मृत झालेली व्यक्ती प्रत्यक्षात जिवंत सापडल्यानं खळबळ उडाली आहे। 2 कोटींच्या विम्याचा लाभ मिळवण्यासाठी आणि 45 लाखांचं कर्ज न फेडण्यासाठी पती पत्नीनं हा फिल्मी कट रचला। चित्रकूटच्या राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 30 जून रोजी एका कारमध्ये सापडलेल्या गंभीर जळालेल्या मृतदेहाप्रकरणी आश्चर्यकारक खुलासा झालाय। हा मृतदेह रेवा येथील सुनील सिंहचा नसून त्याचा मित्र विनय सिंहचा होता। सुनीलची पत्नी हेमा सिंहने याला मृत घोषित केल्यानंतर अंत्यसंस्कार केले, मात्र प्रत्यक्षात सुनील सिंह जिवंत होता तर विनय सिंहचा मृत्यू झाला। या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर सुनीलनं चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितले की त्याने कर्ज फेडण्यासाठी आधी 2 कोटी रुपयांचा विमा घेतला, नंतर तो परत मिळवण्यासाठी विनय सिंहशी मैत्री केली आणि दारूच्या नशेत त्याला बेशुद्ध करून गाडीत जिवंत जाळे। दुसरीकडे कटाचा एक भाग म्हणून हेमा सिंहने तो सुनीलचा मृतदेह असल्याचा दावा केला। सुनीलच्या नावानं मृत्यू प्रमाणपत्र मिळाल्यानंतर हेमाला विम्याचे पैसे मिळतील असा त्यांचा प्लॅन होता। यानंतर सर्व कर्ज फेडल्यानंतर दोघेही रेवा सोडून दुसरीकडे जाणार होते। हेमा देखील कटाचा एक भाग असल्यानं पोलिसांनी दोघांनाही अटक करून तुरुंगात पाठवलंय। पोलिसांच्या माहितीनुसार हेमा सिंह आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी तो सुनीलचा मृतदेह असल्याचा दावा करून अंत्यसंस्कार केले, मात्र पोलिसांना त्या वागण्यावरून संशय येतच होता। पोलिसांनी सुनीलच्या मुलाचे DNA नमुने घेतले, मात्र DNA नमुना जुळाल्यामुळे पोलिसांना हा मृतदेह सुनीलचा असल्याचं पटले। घटनास्थळावरून बांगड्या सापडल्यानंतर हा मृतदेह एका महिलेचा असू शकतो अशी शंका निर्माण झाली। यानंतर रविवारी पोलिसांनी सुनील सिंह यांच्या घरातून अटक केली। त्यानंतर सुनीलने सगळा घटनाक्रम सांगितला। कर्जावरती एक हार्वेस्टर खरेदी केला होता आणि त्याच्या पत्नीसाठी ब्युटी पार्लरची फ्रँचायझी घेतली होती। यामुळे त्यांच्यावर 40 लाखांचं कर्ज होतं। त्याने ऑक्टोबर 24 मध्ये 2 कोटी रुपयांचा जीवन विमा काढला। ही विमा रक्कम मिळवण्यासाठी त्याने यूट्यूबवर अनेक गुन्हेगारी संदर्भातील सिरीज पाहिल्या। यानंतर तो अशा व्यक्तींचा शोध घेऊ लागला की ज्याला पत्नी किंवा मुले नाही। यानंतर महिन्याभरापूर्वी एका दारूच्या दुकानात विनय सिंहला तो भेटला। विनय सिंह याला त्याच्या कटासाठी योग्य पात्र वाटला आणि त्याने त्याच्याशी मैत्री केली। यानंतर दोघंही दररोज दारू प्यायला लागले। यानंतर 29 जून रोजी तो विनयला त्याच्या गाडीतून घेऊन गेला आणि वाटेत त्याने त्याला भरपूर दारू पाजली। पूर्णपणे मद्यधुंद होऊन बेशुद्ध झाल्यावर सुनीलनं राजापूरच्या अमन गावाजवळील एका निर्जन भागात गाडी थांबवली। गाडीत ठेवलेला सिलेंडर 2 मिनिटांसाठी उघडला। त्यानंतर त्याने त्याच्या अंगावर कापूर टाकला आणि गाडीला आग लावली। काही वेळानं सिलेंडरचाही स्फोट झाला। यात विनय सिंह जिवंत जाळला गेला। विनयच्या मृत्यूची खात्री झाल्यानंतर सुनील प्रयागराजला पळून गेला। घटनेची माहिती मिळाल्यानंतर गाडीच्या नंबरच्या आधारे सुनीलच्या कुटुंबियांना त्याची माहिती देण्यात आली। यानंतर हेमा तिथे पोहोचली आणि तिने तो मृतदेह सुनीलचा असल्याचं सांगून तिने त्याच्यावर अंत्यसंस्कार केले, मात्र सुनील जिवंत सापडल्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही यावेळी अटक केली आहे। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये। याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076। मोहम्मद सोहेल, 8149278745।